नमस्कार, स्वाद जुन्नरचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत भोपळ्याचे घारगे। त्यासाठी लागणारे साहित्य: वजनी 300 ग्रॅम भोपळा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ आहे, वेलचीची पावडर आहे, तांदळाचं पीठ आहे आणि खसखस आहे, गूळ आणि गव्हाचं पीठ। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम आपण भोपळ्याची साल काढून घेऊया। भोपळ्याची साल कडक असते, त्याच्यामुळे हळूहळू पूर्ण भोपळ्याची आपण साल काढून घेऊ आणि नंतर हा भोपळा किसून घेऊ। तर आपण भोपळा चांगला किसून घेऊ। भोपळा बारीक किसून घेतल्यामुळे आपल्याला घोटायला लागणार नाही। भोपळ घाऱ्या या लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडतात। आमच्याकडे याला भोपळ घाऱ्या म्हणतात, काही ठिकाणी घारगेही म्हणतात। जर दुसरं काही नाव असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सुचवा। तर आता आपण किसलेला भोपळा कुकरच्या डब्यामध्ये काढून घेऊ आणि त्यामध्ये 200 ग्रॅम वजनी गूळ घालून घेऊ आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेऊ। कुकरमध्ये पाणी घालून घेऊ। त्यामध्ये भोपळा आणि गूळ शिजायला टाकू। भोपळा शिजण्यासाठी 10 मिनिट वेळ लागलेला आहे। 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपण कुकरची वाफ काढून घेऊ। भोपळा आणि गुळाचे मिश्रण एका परातीत काढून घेऊ। मिश्रण थंड करून घेऊ। त्यामध्ये अर्धा चमचा खसखस टाकू, 2 चमचे तांदळाचं पीठ टाकून घेऊ, चवीनुसार मीठ टाकून घेऊ, पाव चमचा वेलचीची पावडर टाकू। हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊ। या मिश्रणामध्ये जेवढं मावेल तेवढंच गव्हाचं पीठ घालूया, त्यामध्ये पाणी घालायचं नाही। हे घारगे चवीला खूप छान लागतात, वासही खूप छान येतो या मिश्रणाचा। आपण एकदा करून तर पहा या पद्धतीने। आपण पाहू शकता हे मिश्रण चांगलं थंड करून घेतलं आहे। आता यामध्ये प्रथम आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घालू आणि नंतर त्याच वाटीने मोजून किती पीठ बसेल तेवढं घालून घेऊया। अजून आपण 1 वाटी गव्हाचं पीठ मिक्स करून घेऊ। हे मिश्रण करण्यासाठी आपल्याला जवळजवळ 2 वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे। आपण पाहू शकता घारग्याचं पीठ छान असं मळून झालेलं आहे। हे घट्टही नाही आणि पातळ नाही, मध्यम प्रमाणात हे मळून झालेलं आहे। याचे आपण मध्यम आकाराच्या छोट्या छोट्या लहान पुऱ्या करून घेऊया। आता आपण याचे लहान लहान गोळे करून छान असे पातळ आकारात घारगे करून घेऊ। भोपळ घाऱ्या बनवण्यासाठी गोळे तयार करून झालेले आहेत। प्रथम आता आपण कढई तापायला ठेवू। आपण कढई तापण्यासाठी ठेवू। घाऱ्या तळण्यासाठी तेल ओतूया। लाटण्यासाठी आपण गोळा घेऊया, तो छान गोल करून घेऊ। त्याला थोडेसे तेल लावून घेऊ। घाऱ्या ह्या मध्यम जाड आकाराच्याच असतात, त्यामुळे
त्या छान फुगल्या जातात. 2-3 घाऱ्या तयार करून घेऊ, तोपर्यंत आपलं तेल चांगलं गरम होतंय. तेल छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये एक एक घारी टाकून घेऊया. असं हलवत राहायचं आणि वरती तेल सोडत राहायचं, म्हणजे छान फुगली जाते. पण पाहू शकता हळूहळू घारी फुगत आहे. गूळ घातल्यामुळे घारीचा कलर असा लालसर आलेला आहे. आता आपली घारी तळून तयार झालेली आहे. अशाच प्रकारे बाकीच्याही घाऱ्या आपण तळून घेऊया. तर आपण पाहू शकता मऊ लुसलुशीत असे घारगे तयार झाले आहेत. अशा प्रकारे आपल्या भोपळ घाऱ्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.